नमस्कार शेतकरी मित्रांनो, या होळीच्या मुहूर्तावर संपूर्ण देशामधील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून एक अत्यंत मोठी खुशखबर समोर येत आहे। ज्या खुशखबरी अंतर्गत देशामधील सर्व पीएम किसान योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांना या योजनेचा येणारा 22वा हप्ता वाटप करण्याचा मुहूर्त ठरला असून केंद्र सरकारने त्यांच्या अधिकृत अशा पोर्टलवरून याबद्दलची अपडेट आता जाहीर केली आहे। तसेच ज्या प्रकारे केंद्र सरकार न चुकता दर 4 महिन्याला 2000 रुपयांचा आर्थिक लाभ पीएम किसान योजनेअंतर्गतच्या सर्व लाभार्थ्यांना देते, त्याच प्रकारे आता यावेळेस देखील 22वा हप्ता वाटप करण्याची वेळ येतात केंद्र सरकार ॲक्टिव्ह झाले असून दरवेळेसप्रमाणे 22वा हप्ता वाटप करण्याची तारीख, वेळ आणि इतर सर्व माहिती देखील या पीएम किसान योजनेच्या अधिकृत अशा पोर्टलवर जाहीर करण्यामध्ये आले। तर मग काय आहे याबद्दलची सविस्तर अपडेट व आता याच पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासोबतच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे का, याबद्दलची अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त आजचा छोटासा परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट। तर मग शेतकरी मित्रांनो, काल संध्याकाळी पीएम किसान योजनेचे पोर्टल अपडेट झाले असून या पोर्टलवर केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वाटप करण्याची तारीख यात अधिकृतपणे जाहीर केली आहे। तसेच काल देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान देखील पत्रकारांशी संवाद साधत होते, त्यावेळेस त्यांनी देखील या 22वा हप्ता वितरणाबद्दल एक छोटीशी हिंट दिली होती, ज्यामध्ये ते पत्रकारांशी बोलताना म्हटले की शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे, त्यांना आता लवकरच 22वा हप्ता मिळणार आहे। परंतु याची तारीख त्यांनी त्यावेळेस काल सांगितली नव्हती, परंतु काल संध्याकाळी थेट या पोर्टलवर ही अधिकृत अशी तारीख दिसायला चालू झाली। म्हणजे ती तारीख केंद्र सरकारने स्वतः या अधिकृत अशा पोर्टलवर अपडेट केली आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अपडेटनुसार आता देशामधील सर्व पीएम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा येणारा 22वा हप्ता 15 मार्च रोजी वाटप करण्यामध्ये येणार आहे। कारण की या योजनेचा मागील 21वा हप्ता केंद्र सरकारने 21 नोव्हेंबर रोजी वितरित केला होता। त्यामुळे या हप्त्यापासून 4 महिन्याच्या अंतराने म्हणजे येत्या 19 मार्चपर्यंत केंद्र सरकारला या योजनेचा येणारा 22वा हप्ता वाटप करणे बंधनकारक असणार आहे आणि यामुळे 4 दिवस अगोदरच म्हणजे 15 मार्चला तुम्हाला या 22व्या हप्त्याचे पैसे तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये आता जमा होऊन जाणार आहेत। याबरोबरच शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता राज्य सरकार येत्या 6 किंवा 7 मार्च रोजी वितरित करेल, अशा प्रकारच्या बातम्या ह्या न्यूजपेपर आणि खाजगी मीडिया अंतर्गत प्रकाशित होत आहेत। परंतु आणखीन याबद्दल राज्य सरकारने अधिकृतपणे कोणतीच अशी अपडेट जाहीर केली नाहीये आणि त्यामुळे कदाचित 15 मार्च रोजी म्हणजे पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासोबतच महाराष्ट्र राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांना देखील नमो शेतकरी योजनेचा येणारा 8वा हप्ता राज्य सरकार वाटप करू शकते। परंतु या गोष्टीवर राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे शिक्कामोर्तब होणे आणखीन बाकी असल्यामुळे याबद्दल ठामपणे काही सांगणे हे सद्यस्थितीला उचित राहणार नाहीये। त्यामुळे आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा, कारण तुम्हाला या चॅनलवर दररोज शेतकरी आणि शेती योजनांच्या संदर्भातील अपडेट ह्या पाहायला मिळत असतात। त्यामुळे ज्या पण वेळेस राज्य सरकार या 8व्या हप्त्याबद्दलची अपडेट जाहीर करीन, त्याची सर्वात अगोदर बातमी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार असल्यामुळे लगेचच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।